सर्वांचं स्वागत आहे. आपण बघतोय अंगणवाडी मुख्य सेविका अर्थात अंगणवाडी पर्यवेक्षिका परीक्षा जवळ येत चाललेली आहे. तारखा कधी डिक्लेअर आपले होऊ शकतात, त्या अनुषंगाने आपल्याला टेस्ट पेपर सोडवण्याची आता सध्या गरज आहे आणि तुमच्यासाठी 10 पेपर्स या ठिकाणी रेडी केलेले आहेत मी TCS पॅटर्न नुसार. बघा, जुने प्रश्न वेगळ्या आणि आता हा नवीन पॅटर्न थोडासा वेगळा. गणिताचे प्रश्न तुम्ही जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल की वेगळ्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल. मग मराठी असेल, इंग्रजी असेल, सामान्य ज्ञान असेल, इथे सुद्धा आम्हाला TCSच्या अनुषंगाने तयारी करावी लागेल आणि त्यासाठी अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे, हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल आधी ऍप डाउनलोड करा, त्या ठिकाणी जाऊन चेक करा. काही अडचण आली तर त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. पहिला प्रश्न, अतिशय क्रोध किंवा चीड या भावनेतून कोणता रस निर्माण होतो? क्रोध आलेला आहे, एखाद्याबद्दल तुम्हाला राग आहे किंवा एखाद्याची चीड आलेली आहे, रौद्र, बिभत्स, अद्भुत, करुण, कोणता रस तयार होतो आहे? 1 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. चीड असेल, क्रोध असेल, तुम्ही म्हणता अरे काय रौद्र रूप धारण केलंय त्याने, काय काय रौद्र रूप धारण केलंय तिने. हे जे रौद्र आहे ना, ते या क्रोधामधून दिसत आहे. आभाळ, थंडगार, निरभ्र, आभ्र, अंबर. आपण आभाळाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी कोणता शब्द वापरतो? तो वापरणारा शब्द म्हणजे आमचं विशेषण आहे आणि ते विशेषण या ठिकाणी निरभ्र असं ते आभाळ आहे, आकाश आहे असं आपण म्हणतो. बघा, निरभ्र हा शब्द या ठिकाणी येतो. पुढे, मधु लाडू खात असे या वाक्यातला काळ ओळखा. आता इथे खात असे म्हटलेलं आहे. भूतकाळामध्ये मेथीचा लाडू झाले का तुमच्याकडे? आमच्याकडे झाले, चालू आहे खाणं. पण हा खात असायचा, डेली उठला की लाडू खायचा. जे डेली चालू आहे, जरी लिहिलेलं नसेल दररोज, तरी खात असे मधून ते आम्हाला व्यक्त होते. मग रीती भूत, रीती वर्तमान, रीती भविष्य, वर्तमान काळ, जी घटना डेली घडते आहे त्याला आम्ही काय म्हणणार आहोत? त्याला आम्ही, आणि ती भूतकाळात घडते आहे त्याला आम्ही रीती भूतकाळ म्हणणार आहोत. बघा, TCS पॅटर्न मध्ये ना काळ ओळखावर एखादा प्रश्न तुम्ही धरूनच चाला, किंवा क्रियापदावर. काळ किंवा क्रियापद दोन्ही एकाच घटकामध्ये अंतर्भूत आहे. पुढे, मनू अधिक अंतर या शब्दापासून तयार होणारा जोड शब्द. बघा, संधीवर प्रश्न आहे, संधीमध्ये विसर्ग संधीवर प्रश्न आहे आणि येणार ते. आता इथे तुम्हाला काय दिला? आधी पोट शब्द दिला म्हणजे विग्रह करून दिला. याला एकत्र आणा, कसं आणणार? मनू, अनुअंतर, मनवंतर, मंतर, मनवंतर. किती बघा ऑप्शन आहे ना, असे ऑप्शन आहे ना, काम सोपं आहे. काम सोपं आहे ना. बघा, मनूचं अणु तर होणार नाही, मंतर तर होणार नाही, मनो कसं होईल? मनवंतर कसं या ठिकाणी झालं पाहिजे? मनवंतर, मनू अधिक अंतरचं मनवंतर होत आहे. मी पुढे जातो. कोणत्या समासामध्ये दोन्ही पदांना महत्व नसून तिसऱ्याच गोष्टीचा बोध या ठिकाणी महत्वाचा मानला जातो? पहिलं पदही महत्वाचं नाहीये, दुसरंही महत्वाचं नाहीये, तिसरंच पद महत्वाचं आहे. तो समास कोणता? अव्ययीभाव, तत्पुरुष, द्वंद्व, बहुव्रीही. दोन्ही पद महत्वाचे नाहीये, तिसऱ्याच पदाचा बोध होतो आहे. तो समास कोणता? 5 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि उत्तर तुम्ही देणार आहे. सरळ आहे, 4 प्रकारे. पहिलं पद महत्वाचं तो अव्ययीभाव, ज्याचा वापर क्रियाविशेषण अव्यय म्हणून होतो. दुसरं पद महत्वाचं तो तत्पुरुष समास. दोन्ही पद महत्वाचा तो द्वंद्व समास. आणि दोन्हीही महत्वाचे नाहीये, तिसऱ्याबद्दलच निळकंठ, निळा आहे कंठ ज्याचा असा तो महादेव, ही बहुव्रीही वेगळं आहे. मी पुढे जातोय. तेजोनिधी या शब्दाचा समानार्थी शब्द, सिनॉनिम्स. दिनमणी, चंद्रमणी, राजमणी, रत्नाकर. तेजोनिधी म्हणजे काय? आधी ते माहित पाहिजे ना. तेजोनिधी म्हणजे काय? तेजोनिधी म्हणजे दिनमणी. आता याचा मुळात सोप्या भाषेतला अर्थ काय तुम्ही सांगा बरं मला. आधीच्या लेक्चरमध्ये येऊन गेला हा शब्द, त्याच्याबद्दल मी चर्चा केलेली आहे. बघूया किती जण लेक्चर बघतायत. तुमच्यातले ज्या नवीन विद्यार्थी मैत्रिणी असतील त्यांच्यासाठी सांगतोय. तुम्हाला हे जर प्रश्न अवघड वाटत असेल, फार अवघड आहे असं मी म्हणत नाही, पण तुम्हाला अवघड वाटत असेल तर अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवरची जी बॅच आहे, ज्यांनी जॉईन केली त्यांच्यासाठी मुख्यत्वे सांगतोय. या बॅचमध्ये जे कंटेंट आहे, बॅचमध्ये तिथे लाईव्ह आहे आणि कंटेंट आहे. तुम्हाला कंटेंटमध्ये जाऊन मराठीचे बेसिकचे लेक्चर बघायचे, शब्दसंग्रहावर खूप सारे लेक्चर घेतलेले आहेत, ते बघावे लागते. त्याच्याशिवाय तुमचं फक्त हे सध्याचे लाईव्ह सेशन बघून स्कोर वाढणार नाहीये. तुम्हाला जुने लेक्चरही बघावे लागतील
विरुद्धार्थी शब्दाची अचूक नसलेली म्हटलेलं आहे. सुपुत्र कुपुत्र, कृतज्ञ कृतज्ञ, द्वेष मत्सर, खाली वर, अचूक नसलेली जोडी. बघा बरं का, विरुद्धार्थी शब्दाची. 7 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. सुपुत्राची विरुद्धार्थी जोडी आहे कुपुत्र. कृतज्ञची आहे कृतज्ञ. खालीचे आहे वर. आता हे समानार्थी, द्वेष मत्सर, राग, लोभ, जलशी म्हणतो आपण त्याला, हे समानार्थी आहे. उत्तर चुकतंय. पुढे अचूक शब्द ओळखा. आशीर्वाद कसा लिहायचा, लय वेळ आलाय. आशीर्वाद, परीक्षा, कृतज्ञ, असे शब्द अनेक वेळा आले. आणखी कोणते बरं, खूप वेळा आलेले आहे, मी घेतलेले त्याच्यावर लेक्चर. आशीर्वाद कसा लिहायचा, पहिला मुद्दा, हा जो सी आहे ना, हा रस्व नाही चालत. हा आशीचा आला पाहिजे. आशी र, हा रफार आहे ना, इथे वावरच आला पाहिजे. हा आरशीवाद आहे. आरची नको आम्हाला आणि आरशी नको. लक्षात घ्या. म्हण पूर्ण करा. ना आवडतीचे, हे माहिती. काना मागून आली, ते माहिती. म्हणी आहे, जनरल आहे. पायाळणी, मीठाळणी, मीठ गोड, शब्द गोड, नावडती आहे, तिचं गोड तर काही नसणार आहे, तिचं मीठच आळणी असणार आहे. ओके. जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहाचे लेखक कोण, प्रश्न भारी आहे. तुम्हाला या साहित्यावर एखादा प्रश्न समजूनच चालत नाही, किंवा टोपण नाव, किंवा एखादा पुरस्कार मराठी संदर्भातला, मग इथे अण्णाभाऊ साठे, बी स खांडेकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाबूराव बागुल यांचा हा कथासंग्रह आहे. जेव्हा आम्ही जात चोरली होती. आणि कधी पुढे फ्युचरमध्ये तुम्हाला वाटलं की आता माझा अभ्यास करणं संपलेलं आहे, आता मला काहीतरी थोडंसं वाचावंसं वाटतंय ना, तेव्हा असे जुने कथासंग्रह वगैरे कुठून तरी एखाद्या लायब्ररीमधून शोधा, कधीतरी वाचा. लोकांनी काय लिहून ठेवलंय बघा जरा. आपल्यासारखेच हे मानव सगळे महामानव का होत आहेत, तेही कधीतरी त्याचाही विचार करावा लागेल तुम्हाला. महान व्यक्ती आपोआप होत नाही, वाचन केल्याने, मनन केल्याने, चिंतन, आणि आम्हाला ते करावं लागेल. पण आधी आम्हाला पोस्ट काढावी लागेल. यूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. नथिंग इज इम्पॉसिबल. बघा, नथिंग आहे या वाक्यामध्ये पहिलं म्हणजे कोणता सेन्स आहे, निगेटिव्ह की पॉझिटिव्ह, आधी ते तुम्हाला बघावं लागेल ना. पहिलं म्हणजे दिलेलं वाक्य तुम्हाला बघावं लागेल. त्यानंतर मग क्वेश्चन टॅग करायचं, त्याला कॉमा तुम्हाला द्यावा लागेल. त्याच्यानंतर मग तुम्हाला होकारार्थी वाक्य असेल तर त्याला निगेटिव्ह टॅग द्यावा लागेल, नकारार्थी वाक्य असेल तर त्याला होकारार्थी टॅग द्यावा लागेल. आता इथे जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की इथे काय आहे, निगेटिव्ह आहे, नथिंग. याच्यात जरी तुम्हाला दिसताना नॉट दिसत नसलं, आहे ना ते नॉट, नथिंग मध्ये नॉट आहे. म्हणजे याचा क्वेश्चन टॅग नॉट याच्यात नसणार आहे, म्हणजे इझंट असेल ते तर नसणार आहे, पहिला मुद्दा. आता नथिंग इज इम्पॉसिबल, तो जो इज आहे का, इज, हा इज तर पुढे आला पाहिजे. मग आर येत नाही, मग इज दे येईल की इज इट येईल. नथिंग साठी आम्ही इट वापरायचं आहे. काय वापरायचं आहे, इट वापरायचं आहे. लक्षात घ्या. नथिंग इज इम्पॉसिबल, इज इट. पुढे जातोय मी. चूज द करेक्ट सिंपल सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. बघा, सिंपल सेंटेन्स तुम्हाला बोलताय. द क्रिमिनल रिमूव्ह ऑल ट्रेसेस ऑफ हिज क्राईम अँड लेफ्ट द बिल्डिंग. सिंपल करायचंय. सिंपल मध्ये तुम्हाला तो अँड काढून टाकावा लागेल. अँड मुळे ते कंपाऊंड झालं. आम्हाला मराठीत माहिती आहे, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य आणि सामान्य साधं वाक्य. इथे अँड काढायचंय. मग कसं काढणार, द क्रिमिनल रिमूव्ह ऑल ट्रेसेस ऑफ हिज क्राईम अँड लेफ्ट. जिथे अँड आला त्याचा तर कार्यक्रम झाला, येतच नाही. रिमुव्हिंग ऑल ट्रेसेस ऑफ हिज क्राईम द क्रिमिनल लिव्ह द बिल्डिंग. रिमुव्हिंग ऑल ट्रेसेस ऑफ हिज क्राईम द क्रिमिनल लेफ्ट द बिल्डिंग. इथे म्हटलंय लिव्ह द बिल्डिंग, इथे म्हटलंय लेफ्ट द बिल्डिंग. आणि रिमुव्हिंग ऑल ट्रेसेस ऑफ हिज क्राईम द क्रिमिनल लिव्ह द बिल्डिंग म्हटलेला आहे. आता इथे कॉमा येतोय की नाही येतोय, लिव्ह येतोय, लिव्ह येतोय की लेफ्ट येतोय, याच्यावर हे प्रश्न उत्तर ठरणार आहे. आता तुम्हाला बनवायचं सिंपल आहे. 12 नंबरचा प्रश्न आहे आणि तुम्ही ते सिंपल बनवणार आहात. कसं बनवायचं, इथे काय दिलं तुम्हाला, लेफ्ट दिला. तुम्हाला सिंपल बनवायचं, तुम्हाला काही काळ वगैरे बदलावा सांगितलं नाहीये. सरळ आहे. इथे त्या लेफ्टचं लिव्ह होणार नाही आणि लिव्ह सुद्धा होणार नाही. सरळ रिमुव्हिंग, हा इथे आयएनजी वाला हे वापरावं लागेल तुम्हाला. रिमुव्हिंग ऑल ट्रेसेस ऑफ हिज क्राईम द क्रिमिनल लेफ्ट द बिल्डिंग. आणि इथे क्राईमच्या नंतर कॉमा आला पाहिजे, तोही मुद्दा लक्षात घ्या. लेफ्ट मध्ये काही गोंधळ घालू नका, नाहीतर तुमचा गोंधळ होईल.
तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स आवडत असतील नक्की लाईक करत चला, शेअर करत चला. जे विद्यार्थी मित्र मैत्रिणी युट्यूबला बघत असतील त्यांनी आपल्या मित्रांना मैत्रिणींना सांगा काही लेक्चर्स आपण युट्यूबला घेतोय. इतर सगळे लेक्चर्स तुमच्या बॅचमध्ये तुमच्या सिलेबसनुसार अपलोड होत आहेत, सगळ्यात महत्वाचं. ओके, पुढे जातो मी. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. बघा, करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस फॉर द गिवन सेंटेन्स. व्हाय डोंट यू टीच द स्टुडंट्स? व्हाय डोंट यू टीच द स्टुडंट्स? Why are you not taught by the students? Why were the students not taught by you? Why the students are not taught by you? Why are the students not taught by you? बघा, इंटरेस्टिंग आहे. Why don't you teach the students? 13 नंबरचा प्रश्न आहे. थोडंसं डोकं तुम्हाला लावावं लागेल, उत्तर तुमचं येतं. कसा करायचा पॅसिव्ह व्हॉइस? व्हायने सुरुवात तर होणार आहे, व्हायने सुरुवात होणार आहे म्हणजे ते सेम आहे. पुढे काय? आर, वेअर, द स्टुडंट्स, यार. बघा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा. व्हाय च्या नंतर जो ऑब्जेक्ट आहे का तो आम्हाला सब्जेक्ट म्हणून घ्यावा लागेल. द स्टुडंट्स. बघा, या ठिकाणी ते द स्टुडंट्स आहे का व्हाय नंतर आला पाहिजे लगेच. आणि स्टुडंट्स हा अनेक वचनी आहे ना, म्हणून आरच येणार. इथे डू नॉट आहे, इथे डू नॉट आहे म्हणून खाली आर आला पाहिजे. प्रेझेंट टेन्स आहे, नॉट टॉट बाय यू. 3 नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे. 3 नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे, तर उत्तर आपलं बरोबर आहे. तर चूज द करेक्ट डिग्री सेंटेन्स. डिग्री काय करायचं नेमकं डिग्रीमध्ये तेही तुम्हाला बघावं लागेल. इंटरेस्टिंग आहे. दिलेलं वाक्य कोणतं डिग्री ते आधी ते ओळखावं लागेल, मग पुढचं काम सोपं आहे. तुम्हाला दिलंय टेम्परेचर इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फिजिकल फॅक्टर्स. ते काय म्हटलंय? वन ऑफ द मोस्ट. हे जे वन ऑफ द आहे का, हे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आहे. हे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आहे, त्याच्यामध्ये वन ऑफचा वापर आहे. आणि हे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे ते कशात असणार आहे? ते पॉझिटिव्ह मध्ये किंवा कम्पेरेटिव्ह मध्ये असणार आहे. पण कोणतं योग्य येतं? आता व्हेरी फ्यू आहे म्हणजे 100% पॉझिटिव्ह आहे. कम्पेरेटिव्ह मध्ये व्हेरी फ्यू येत नाही. मग इथे पॉझिटिव्ह मध्ये नेमकं कोणतं उत्तर येणार? व्हेरी फ्यूच्या पुढे काय येणार? फिजिकल फॅक्टर्स, फिजिकल फॅक्टर्स, फिजिकल फॅक्टर्स इथपर्यंत बरोबर आहे. आर, आर, इज, इज. गेम इथे सुरू होतो. आता इथे फक्त फॅक्टर म्हटलं, हे बघा इथे वरती काय दिलंय? फॅक्टर्स दिले ना. जिथे फॅक्टर केलं तिथे ते तर पहिलं चुकलं, ते आधी चूक बाजूला करून टाका. दुसरं, फॅक्टर्स अनेक वचनी आहे ना, अनेक घटक आहे ना, तिथे इज वाला तर पहिले कट. मग इथे फॅक्टर्स आर मोर इम्पॉर्टंट म्हणणार, फॅक्टर्स आर ॲज इम्पॉर्टंट ॲज म्हणणार. तुम्हाला माहिती आहे पॉझिटिव्ह डिग्री असेल तर ॲज ॲज आला पाहिजे. व्हेरी फ्यूच्या वाक्यामध्ये पुढे ॲज ॲज येतो, हा नियम आहे, तो बेसिक आहे. उत्तर 2 नंबरचं आमचं आलं पाहिजे. मी पुढे जातोय. चूज द करेक्ट यूज ऑफ दो इन द फॉलोइंग सेंटेन्स. बघा, यूज ऑफ दो, जरी, तरी असं जे आपण म्हणतो का त्याचा हा वापर आहे. सुधीर इज डल, ही स्टडीज हार्ड टू गेट गुड मार्क्स. सुधीर इज डल. बघा बरं का, ही स्टडीज हार्ड टू गेट गुड मार्क्स. आता इथे खरं म्हणजे मी कॉमा दिला, म्हणजे सुधीर हा डल आहे, मंद आहे, पण तरी सुद्धा चांगलं ही भेटावी मार्क्स म्हणून तो मेहनत घेतोय. मग याचं तुम्हाला करायचं यूज दोचा वापर करायचा आहे. 15 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, कसं उत्तर देणार तुम्ही? बघा, पहिलं तर 2 ने सुरुवात होणार आहे. दो सुधीर इज डल इथपर्यंत तर ओकेचे, हे सगळ्यांचं इथपर्यंत ओकेचे. दो सुधीर डल, इथे चुकलं, हीच आला पाहिजे ना. हे हेल्पिंग वर्ब महत्वाचं. इज डल, ही स्टडीज हार्ड, बट ही स्टडीड हार्ड, ही स्टडी हार्ड टू गेट गुड. आता इथे काही वापरलंच नाही त्यांनी, दोच्या पुढे इथे काहीच वापरलेलं नाहीये. आणि इथे ही डल, ही स्टडी, हे बघा इथे फक्त स्टडी म्हटले आणि इथे स्टडीज म्हटले. हा बट तर येत नाही, हा नॉट ओनली बट ऑल्सो वाक्य नाही, तिथे बट येतो. इथे दोच्या पुढे इथे ही स्टडीज हार्ड, ही स्टडीज हार्ड, ही स्टडी हार्ड, इथे घोळ झाला. ही सी इट असेल ना तर पुढे ई एस लागतो. तो बेसिक नियम आहे. तृतीय पुरुषी एकवचनी जे काही सर्वनाम आहेत त्याच्या पुढे यस किंवा एस चा प्रत्यय लागतो. फक्त स्टडी इथे आम्ही वापरूच शकत नाही, त्याच्यामुळे उत्तर माझं एक आहे. तुमचंही तेच आलं पाहिजे. त्याचे बेसिकचे सगळे नियमांचे मी लेक्चर घेतलेले आहेत. अजून काही लेक्चर तुमच्या बॅचमध्ये अपलोड होणार आहे.
पुढे जातोय मी. चूज द करेक्ट rhetorical question for the following sentence. PU decided to hide in her office. Rhetorical question. याच्यासाठी तुम्हाला rhetorical question म्हणजे येस नो टाईपचा प्रश्न जो आहे ना तो बनवायचा आहे. कसं बनवणार? PU decided to hide in her office. 16 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. पहिलं म्हटलं डझंट PU decide to hide in her office. Don't PU decide to hide in her office. Didn't PU decide to hide in her office. Did PU decided to hide in her office. थोडंसं तुम्ही एकदा प्रश्न जर बघितला, ते वाक्य जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल उत्तर काय येतं. पहिला मुद्दा हे जे डिसाइडेड आहे का, हे भूतकाळ दर्शवणार आहे. काय? पास्ट टेन्स दर्शवणार आहे. मग जिथे पास्ट असेल का तिथे डझंट येणार नाही, डोंट येणार नाही, तिथे 100% डिड येणार आहे. आणि आम्हाला जर प्रश्नचिन्ह विचारायचं, प्रश्नचिन्ह पुढे द्यायचं असेल तर आम्हाला हा पॉझिटिव्ह ना याला निगेटिव्ह करावंच लागेल, म्हणजे ते डिड येणार नाही. इथे डिडंट PU डिसाइड टू हाईड इन हर ऑफिस, ही सुरुवात डिडंट पासून. भूतकाळ आहे डिड, भूतकाळ आहे डिड, आणि निगेटिव्ह करावं लागेल तेव्हा तो आम्ही प्रश्न विचारणार आहे. आपण म्हणत नाही का तो आला नाही का, तो येणार नाही का, किंवा ती येणार नाही का, अशा पद्धतीचं म्हणजे नकारात्मक विचारावं लागतं तेव्हा तो येस नो टाईप क्वेश्चन होतो. चूज द करेक्ट एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स फॉर द गिव्हन सेंटेन्स. द टास्क हॅज बीन व्हेरी लेबोरियस. बघा बरं का काय म्हटलंय, एक्सक्लॅमेटरी करायचं. हाऊ लेबोरियस, लेबरस हॅज बीन द टास्क. लेबरस म्हणूया आपण त्याला, कष्टाचं. हाऊच्या पुढे हॅज बीन येईल, हॅज येईल की डायरेक्ट इथे लेबरच्या पुढे हॅज बीन. इंटरेस्टिंग आहे. 17 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर, हे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. बघा हाऊचा पहिला तर इथे हे यांनी यच हे केला, स्मॉल केला, तिथेच चुकला. हाऊच्या नंतर डायरेक्ट आहे ना हे येत नाही. जेव्हा तुम्ही एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवतात ना तेव्हा तिथे तुम्हाला हॅज बीन, हॅज, इज, आर वगैरे असं काही हेल्पिंग वर्ब वगैरे या ठिकाणी काही वापरले जाणार नाही. लक्षात घ्या, हाऊ लेबरस द टास्क हॅज बीन, या पद्धतीचं हे वाक्य येणार आहे. 17चं उत्तर तुमचं 2 आलं पाहिजे, तर ती बरोबर आहे. मी पुढे जातोय. चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द गिव्हन सेंटेन्स. करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. जॉन सेड टू द मॅन, आर यू हर फ्रेंड. बघा, जॉन सेड टू द मॅन, आर यू हर फ्रेंड. डायरेक्ट आहे, इनडायरेक्ट करायचंय, कसा करणार? 18 नंबरचा प्रश्न आहे. माझं तर म्हणणं इथे काटाकाटी करा, बस काटाकाटी करायला शिका. बघा पहिलं काय, जॉन आस्क द मॅन, जॉन आस्क टू द मॅन, जॉन आस्क द मॅन. आता इथे जे आस्क टू म्हटलंय ना, जॉन सेड टू द मॅन, इथे टू वापरण्याची काही गरज नाहीये. पहिला मुद्दा. मग तिन्ही तर सेम चालली. इफ 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 इथपर्यंत ओके आहे. ही इथपर्यंत ओके आहे. वाज इज काय कट करायचं. आर यू हर फ्रेंड, आर म्हणजे वर्तमान काळ आहे, म्हणजे आम्हाला या ठिकाणी याचा भूतकाळ करावा लागणार आहे. वर्तमानचा वर्तमान नाही राहणार. पहिला मुद्दा, कारण की आम्ही त्याचा काय करतो आहे, इनडायरेक्ट करतोय. डायरेक्ट मधली क्रिया जर प्रेझेंट मध्ये घडते आहे, इनडायरेक्ट मधला आम्ही त्याला पास्ट म्हणून सांगणार आहोत. लॉजिकल गोष्टी आहे, इथे नियम पाठ करायची गरज नाही. मग पुढे ही वाज हर फ्रेंड काय करणार तुम्ही, आर यू. आता इथे काय म्हटलेलं आहे, प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यामुळे इथे प्रश्नचिन्ह आलं पाहिजे, तर ही बरोबर येणार, हे नाही. जॉनने विचारलाय ना, प्रश्न विचारलाय, म्हणून इथे प्रश्नचिन्ह आलं पाहिजे. 1 नंबरचं उत्तर बरोबर येतंय. पुढे जातोय मी. नेम द अंडरलाइन क्लॉज इन द गिव्हन सेंटेन्स. नोट इट प्रॉपरली, लेट्स यू मे फॉरगेट ऑल अबाउट इट. बघा या ठिकाणी तुम्हाला काय म्हटलं आहे, तुम्हाला या ठिकाणी वाक्य दिलंय नोट इट प्रॉपरली. याला आपण कॅपिटल म्हणू. 19 नंबरचा प्रश्न आहे, यांना आपण कॅपिटल करू ना, काही हरकत नाही. तो तिथे हे झालेलं आहे, टायपिंग मिस्टेक झालेली आहे. ओके. आणि मग पुढे काय दिलं, नोट इट प्रॉपरली, लेट्स यू मे फॉरगेट ऑल अबाउट इट. आता हा जो अंडरलाईन आहे, अंडरलाईन म्हणजे हे, आणि तुम्हाला काय विचारलं, याचं क्लॉज ओळखा. ऍडवर्ब क्लॉज ऑफ रिझन, रिझल्ट, पर्पज की ऍडजेक्टिव्ह क्लॉज. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचा या ठिकाणी हा प्रश्न आपल्या समोर आहे.
काय याच्यातून काय अर्थबोध काय होतोय? नोट इट प्रॉपरली, ते योग्यपणे नोट डाऊन करून घे. लेट्स यू मे फॉरगेट ऑल अबाउट इट. इथे काहीतरी उद्देश दिसतोय. नोट डाऊन करायचं म्हणजे काय? काहीतरी हेतू आहे, काहीतरी पर्पज आहे. ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. बघा या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. मी पुढे जातोय. चूज द वन विच बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द गिवन वर्ड. बघा अपॉजी हा शब्द आहे आणि याचा तुम्हाला बेस्ट मिनिंग सांगायचा आहे, समानार्थी शब्द सांगायचा आहे. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचा आहे. बघा बरं का, अपॉजी म्हणजे अपभू, एखाद्या स्तराचा किंवा विकासाचा उच्च भाग. त्यासाठी आम्ही समानार्थी शब्द म्हणजे एकदम शिखरावर आहे तो. त्यासाठी काय शब्द वापरणार तुम्ही? इंटरेस्टिंग आहे, महत्वाचा आहे. क्लायमॅक्स म्हणणार, बिगिनिंग म्हणणार, मिडल म्हणणार, बॉटम म्हणणार. बघा तुम्हाला माहिती बिगिनिंग तर सुरुवात आहे, मिडल मध्यभागी आहे आणि बॉटम काय आहे तुम्हाला माहिती आहे, टॉपच्या विरुद्धार्थी बॉटम आहे. म्हणजे इथे 3 तर कट झाले, राहिला एकच क्लायमॅक्स. एकदम ते म्हणजे आपण म्हणतो एखादा चित्रपट एकदम त्याचा तो क्लायमॅक्स भाग आहे एकदम. आमच्याकडे म्हणतात त्याला गावठी शब्द आहे. हा इंटरेस्टिंग आहे. पुढे मी जातोय. आता चित्रपट म्हणजे एकदम याच्यात आलाय, तो भरात आलाय, अजून संपलेलं नाहीये. जीकेचे 20 प्रश्न अजून बघायचे आपल्याला. पण तुमच्यातल्या ज्या विद्यार्थी मैत्रिणींची थोडी कॅपॅसिटी आहे, एक लेक्चर एका बैठकीमध्ये बघून टाकायचं, तरच तुम्ही टिकणार आहे, अन्यथा नाही. या ठिकाणी अभ्यास कट्टा नावाचं ऍप्लिकेशन आहे. अंगणवाडी मुख्य सेविकेची फुल बॅच तुमच्यासाठी आहे, तांत्रिकची बॅच तुमच्यासाठी आहे. अभ्यास कट्टा ऍप आहे, डाउनलोड करून घ्या. अजूनही तुम्ही नवीन असाल, अजून बॅचला जॉईन झाली नसाल, लवकर व्हा. कारण की कधीही तारखा डिक्लेअर होतील आणि कधीही तुम्हाला सामोरं जावं लागेल परीक्षेला. बीएमसीच्या तारखा आले, हे TCS वाले ना लई जास्त दिवस देत नाही, मध्ये 10-15 दिवस एंड कार्यक्रम. म्हणजे तारखा डिक्लेअर झाल्यावर तुमच्याकडून अभ्यासच होत नाही. त्याच्या आधी अभ्यास पूर्ण करून ठेवा. मी मेहनत घेतोय, तुम्ही घ्या आणि तुमची पोस्ट पक्की करा. तुम्हाला अत्यंत माफक शुल्कात या ठिकाणी आपण बॅचेस देतोय. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात बेस्ट कंटेंट तुम्हाला अभ्यास कट्टा ऍप्लिकेशनवर भेटते आणि सगळ्यात कमी फीस मध्ये भेटते. फीस इतकी कमी की मला ते सांगायची बरं नाही वाटत, तीच सांगत नाही मी ऍप्लिकेशनवर जायचं, त्या ठिकाणी बघायची. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी फीसमध्ये सगळ्यात जास्त व्हिडिओ लेक्चर्स 1200 ते 1300 लेक्चर्स आहे. मागच्या 1.5 महिन्यामध्ये जाहिरात आल्यापासून एक 200 ते 250 लेक्चर्स मी नवीन अपलोड केले, काही लाईव्ह काही रेकॉर्डेड. नक्कीच फायदा होईल. भारताने टेक्नॉलॉजी एक्सपेरिमेंट सॅटेलाइट TES म्हणतोय आपण त्याला, हा छायाचित्रण उपग्रह कोणत्या वर्षी प्रक्षेपित केला? 2001, 1998, 1988, 2007. टेक्नॉलॉजी एक्सपेरिमेंट सॅटेलाइट कधी? 21 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. हा महत्वाचा वर्ग आहे, एज्युकेशनल आहे. हे छायाचित्रण उपग्रह आहे, त्याच्यामुळे हा महत्वाचा आहे. टेक्नॉलॉजी संदर्भातला 2001चा होता. TCS पॅटर्न आहे, त्याच्यामुळे थोडेसे वेगळे प्रश्न वाटले तर घाबरून जाऊ नका. या पद्धतीचं सगळं करावं लागेल. पुढे मी जातोय. खालीपैकी कोणतं कार्बनचं एक अपरूप आहे? ॲलोट्रॉपिक म्हणतोय आपण त्याला. जिप्सम, खडू, हिरा, संगमरवर हे माहिती आहे. हा विज्ञानाचा बेसिक प्रश्न आहे, कुणाचा चुकायचा विषय अजिबातच नाहीये. त्याला आपण हिरा असं म्हणतो आहे. बारडोली सत्याग्रह जे शेतकऱ्यांचं एक आंदोलन होतं, ज्याचं नेतृत्व कोणत्या राष्ट्रीय नेत्याने केलं होतं? बारडोली सत्याग्रह. करसनभाई पटेल, गोविंद वल्लभ पंत, रजनी पटेल, वल्लभभाई पटेल. बारडोली सत्याग्रहाचं नेतृत्व करणारे कोण? तिथूनच त्यांना ती पदवी मिळाली. कोणती? सरदार. कोणती? सरदार वल्लभभाई पटेल. पुढीलपैकी कोणती अणुभट्टीमध्ये न्यूक्लिअर रिएक्टरमध्ये नियामक मॉडरेटर म्हणून वापरले जात नाही? अणुभट्टीमध्ये काय मॉडरेटर म्हणून वापरले जात नाही? बोरॉन, जडपाणी, पाणी, ग्रॅफाइट. 24 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर देणार आहे तुम्ही. बघा याच्यामध्ये जे नियामक म्हणून मॉडरेटर म्हणून वापरले जातं ना, जडपाणी वापरलं जातं, साधं पाणी वापरलं जातं, ग्रॅफाइट सुद्धा वापरलं जातं. बोरॉन, बघा बोरॉन या ठिकाणी वापरल्या जात नाही. तुम्हाला लक्षात ठेवायचं. 24 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. थोडं फसवणार आहे, मला तर वाटतं ते पाणी हा पाहिजे होता वेगळा ऑप्शन, पण बोरॉन दिलाय. तरी एकदा आपण चेक करू, पुढच्या एखाद्या लेक्चर मी सांगेल. पद्मविभूषण आणि भारतरत्न हे दोन्ही नागरी पुरस्कार आहे, सुरू कधीपासून झाले? पहिल्यांदा भारतरत्न भेटला, किती जणांना भेटला माहिती? 3 जणांना. त्यामध्ये कोण कोण होतं? पहिल्या 3 जणांमध्ये भारतरत्न मिळवणारे, आणि आता सगळ्यात लेटेस्ट भारतरत्न कोणाला भेटलेला आहे? आता सुद्धा मला वाटतं 3 जणांना भेटलेला आहे. शेवटचे सांगायचे आठवा. 1950, 55, 54, 53 भारतरत्न सर्वोच्च नागरी पुरस्कार. 2 नंबरचा पद्मविभूषण, 3 नंबरचा पद्मभूषण, 4 नंबरचा पद्मश्री. 25 नंबरचा प्रश्न आहे. 1954 ला तो दिला गेला. तिन्हीपैकी एक नाव तरी मला सांगायचं. 1945 आहे,
संयुक्त राष्ट्र संघटना आहे. स्थापनेच्या वेळी किती सदस्य होते? युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, सगळ्यात मोठी संघटना, म्हणजे जगावर कंट्रोल करणारी असं आपण तिला म्हणू शकतो. सगळे देश तिच्यामध्ये आहे. 48, 51, 45, 56. बरं, याच्यामध्ये मग भारत हा संस्थापक सदस्य होता की नाही हा मुद्दा आहे. भारताला तेव्हा स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं, पण तरी सुद्धा भारत संस्थापक सदस्य होता की नाही ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. 26 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. 51 सदस्य सुरुवातीला होते. नीती आयोग या संदर्भात कोणतं विधान अयोग्य आहे? बघा, नीती आयोग फारच महत्वाचा आहे. आणि मुख्य सेविकेचे हे प्रश्न तुम्हाला गृहपाल, समाज कल्याणला, आदिवासी विभागाला, TIT ला, सगळ्या परीक्षांना कामाला येतील. नीती आयोग आहे कोणतं विधान अयोग्य आहे? हा भारत सरकारचा प्रमुख विचार गट म्हणून कार्य करतो. या आयोगाचं पूर्ण रूप जे आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असं याचं पूर्ण रूप आहे. सहकारी संघराज्य पद्धतीसाठीचा हा एक मंच आहे. आणि या आयोगाची स्थापना जानेवारी 2016 रोजी झाली. बघा, नीती आयोग. पहिला मुद्दा, हा भारत सरकारचा एक प्रमुख विचार गट आहे. याचं पूर्ण रूप जर बघितलं, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हे आहे. याच्यामध्ये सहकार्य संघराज्य पद्धती त्याच्यासाठीचा हा एक मंच आहे. आणि जानेवारी 2016, किती जानेवारी 2016? काय चुकतंय काय? एक चुकतंय. 27 नंबरचा प्रश्न आहे. कधी? इथे तर गोळ झालाय ना. कधी सांगायचं मला कमेंट बॉक्समध्ये. नीती आयोग माहीतच पाहिजे. हा फुल फॉर्म लिहून घ्या. जे नवीन विद्यार्थी मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी सांगतोय. मी नीती आयोगावर आतापर्यंत 4 ते 5 वेळेस लेक्चरमध्ये चर्चा केलेली आहे. चालू घडामोडीमध्ये सुद्धा आपण घेतलंय आणि अर्थशास्त्रात सुद्धा घेतलंय, राज्यघटनेत सुद्धा घेतलेलं आहे. बघा, 1947 भारताला स्वातंत्र्य मिळतं आहे. ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय कोण होते? आणि मुद्दाम यांना ठेवलं होतं, थोडंसं तटस्थ राहतील, भारताला योग्य ठिकाणावर आणून ठेवतील, अनुभवही होता. कोण होते ते पहिले व्हाईसरॉय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर? हा पहिले भारतीय कोण? हा प्रश्न वेगळा आहे, त्याचं उत्तर वेगळं आहे. तिथे पहिले जे होते ते लिनलिथगो, आयर्विन विलिंग्डन, माउंटबॅटन, चुकणार नाही कोणाला. युनियन जॅक खाली उतरवणारे, तिरंगा ध्वज फडकवणारे, त्यांच्या उपस्थितीत हे घडणार ते. पुढे कुतुब मिनारचं बांधकाम कोणी पूर्ण केलं? कुतुब मिनार, नसरुद्दीन मोहम्मद, कुतुबुद्दीन ऐबक, मोहिमुद्दीन मोहम्मद, फिरोज शाह तुगलक. कुतुब मिनारचं बांधकाम कोणी पूर्ण केलं? 29 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्ही देणार आहे कुतुब मिनारचा. आता काही जण वाटतील कुतुबुद्दीन ऐबक नाही, पूर्ण करणारा फिरोज शाह तुगलक आहे. फसवणार आहे. इसवी सन पूर्व 326 आहे. भारतावर चढाई करण्यासाठी अलेक्झांडरने सर्वात पहिली कोणती नदी ओलांडली? इसवी सन पूर्व 326 अलेक्झांडर हे नदी ओलांडतोय कोणती? चिनाब, झेलम, सिंधू, सतलज. अलेक्झांडर. 30 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर मला पाहिजे. सिंधू नदी ओलांडून तो या ठिकाणी येतोय. सरकारने 1969 मध्ये किती प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण केलं? बघा बरं का, बँकांचं राष्ट्रीयकरण म्हणजे काय? खाजगी बँका सरकारच्या ताब्यात घेतल्या. थोडक्यात कोण होतं? इंदिरा गांधी होत्या. फार महत्वाचा मोठा निर्णय होता त्यावेळेचा. 11, 20, 17, 14 त्या बँका कोणत्या? त्यातल्या काही बँकाही तुम्हाला विचारलं गेलाय. पुढे 1980 मध्ये 6 बँकांचं राष्ट्रीयकरण होतं. तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे. इंटरेस्टिंग आहे सगळे मुद्दे, कामाचे सगळे. पुढे खालील 4 शब्दापैकी 3 मध्ये साधर्म्य आहे, एक शब्द वेगळा आहे. राज्यघटनेवरचा प्रश्न आहे. थोडासा बुद्धिमत्तेसारखा विचारला आहे. प्रस्तावना, प्रिएम्बल, अनुच्छेद, आर्टिकल्स, अनुसूची, शेड्यूल्स, अध्यादेश, ऑर्डिनन्स. 3 शब्द जे आहे ना ते राज्यघटनेमध्ये वापरले जातात. प्रस्तावना राज्यघटनेचा भाग आहे. अनुच्छेद राज्यघटनेत आहेत. अनुसूच्या राज्यघटनेमधले आहे. अध्यादेश जरा वेगळा शब्द आहे. म्हणजे तिघांच्या तुलनेत तुम्ही म्हणला अध्यादेश हा शब्द काय राज्यघटनेत नाही का? असेल, पण वेगळा. थोडंसं त्या ठिकाणचा जो उल्लेख आहे तो त्याचा थोडा वेगळ्या पद्धतीचा दिसतोय. गटात न बसणारा हिरवं मूग, वाटाणे, मका, राजमा. तुम्ही जर हे सगळे बघितलेले असेल ना तर तुमच्या लक्षात येईल की आकाराच्या दृष्टिकोनातून, एकदल द्विदलच्या दृष्टिकोनातून एक वेगळं आहे. काय? 33 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. तुम्ही जर बघितलं, मूग द्विदल आहे, त्याची डाळ बनू शकते. वाटाणे द्विदल आहे, फोडून बघा 2 भाग होतात. राजमा 2 भाग होतात, मका नाही.
एक अदल विदल. पुढे मी जातोय. पुढचा प्रश्न, एकात्मिक बाल संरक्षण योजना कोणत्या वर्षी सुरू केली गेली? ICDS नाही, ICPS. ICPS. आणि महत्वाची विचारली गेली आहे 2015-16, 11-12, 16-17, 2009-10. संरक्षण आहे, विकास नाही, संरक्षण आहे. 34 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. कधी? 2009-10 मध्ये सुरू झाली आहे. पुढे URL म्हणजे काय? इंटरनेटवर दिसणारं वेब पेज, त्याचा ऍड्रेस. एक संगणक सॉफ्टवेअर, एक वेब ब्राउझर, सर्च इंजिन. URL, युनिफॉर्म रिसर्च लोकेटर. अनेक वेळा आलं. 35 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर. अनेक वेळा आलेला हा इंटरनेटवर दिसणाऱ्या वेब पेजचा ऍड्रेस आहे, लक्षात ठेवा. भारतीय राज्यघटना कोणत्या वर्षी लागू झाली असं म्हटलेलं आहे? कधी लागू झाली तो दिवसही माहित असावा. मला वाटतं आज किती तारीख आहे? 27 नोव्हेंबर. काल तो दिवस आम्ही साजरा केला, त्याला संविधान दिवस म्हणतात. संविधान दिवस कधी आहे? 26 नोव्हेंबर आहे. 26 नोव्हेंबर 1949 स्वीकार माफी असावी, लागू झालं 1950 मध्ये. 26 जानेवारी 1950 लागू होते. लागू आणि स्वीकार मधला घोळ समजून घ्या. आधी स्वीकार केला, सह्या झाल्या, आणि नंतर मग ती अंमलात जी येणार आहे ती तारीख 1950 ची, 26 जानेवारीची. पण हा 1949 स्वीकाराचा दिवस उद्या विचारला तर तुमचं जमलं पाहिजे. राष्ट्रपतींना शपथ कोण देतो? भारताचे महान्यायवादी, पंतप्रधान, उपराष्ट्रपती, भारताचे मुख्य न्यायमूर्ती. राष्ट्रपतींना शपथ कोण देत आहे? 37 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. राष्ट्रपतींना शपथ देत आहे भारताचे मुख्य न्यायमूर्ती. सध्या कोण आहे? सध्या भारताचे मुख्य न्यायमूर्ती कोण आहे? चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण आहे? तुम्ही मागे धनंजय चंद्रचूड हे बघितले, बरेच गाजले. त्यांच्यावर पॉझिटिव्ह निगेटिव्ह बरंच तुम्ही ऐकलं असेल. महाराष्ट्रीयन होते. कोणतं द्रावण आहे जे विजेचं वहनच करत नाही? ग्लुकोज आणि अल्कली, आम्ल आणि अल्कली, ऍसिड अँड बेस, अल्कोहोल आणि आम्ल, अल्कोहोल आणि ग्लुकोज विजेचं वहन करत नाही असं द्रावण कोणतं? 38 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. ग्लुकोज मधून वहन होऊ शकतं, आम्लातूनही होतं, अल्कली मधूनही होतं. बघा बरं, कोणतं द्रावण आहे? म्हणजे एकत्रित द्रावण जे वहन नाही करत. म्हणजे ग्लुकोज आणि अल्कलीचं एकत्र असेल, वहन होऊ शकतं. आम्ल अल्कली एकत्र वहन होऊ शकतं. अल्कोहोल आम्ल एकत्र वहन होऊ शकतं. अल्कोहोल आणि ग्लुकोज एकत्र आले नाही, इथे वहन होत नाही. वेगळा प्रश्न आहे, फसवणार आहे. 38 नंबरचा. हे दोन्ही मिक्सिंग असेल तर वहन होत नाही, अल्कोहोल प्लस ग्लुकोज. भारत सरकार कोणत्या मसाल्यासाठी EVS पेटंटला आव्हान देते मागं, म्हणजे पेटंट मला वाटतं रघुनाथ माशिलकर हे नाव इथे महत्वाचं आहे. त्यांनी ती कामगिरी केली होती. ते पेटंट वापस मिळवलं होतं. हळद, लवंग, मोहरी, वेलची. आणि मला वाटतं चुकणार नाही तुमचं, हळदीचं पेटंट जे होतं ते अमेरिकेला भेटलं होतं, ते आपण घेतलं की चला हे आमचं हे आहे, याच्यापासून आम्ही बऱ्याचशा गोष्टी बनवलेल्या आहेत. पॅरिस येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन प्लॅनिंग म्हणतोय आपण त्याला. ही संस्था संयुक्त राष्ट्राच्या कोणत्या संघटनेचा भाग आहे? इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन प्लॅनिंग. पॅरिस इथलची संस्था आहे. कशाच्या अंतर्गत येते? युनिसेफ, संयुक्त राष्ट्रसंघ, विद्यापीठ, युनेस्को, आंतरराष्ट्रीय श्रम संघटना. बघा बरं का, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग म्हटलेलं आहे. 40 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यायचंय आणि मला वाटतं उत्तर तुमचं चुकणार नाही. चला, काय उत्तर देतायत तुम्ही? ही युनेस्कोच्या अंतर्गतची संस्था आहे. थोडे प्रश्न हटके आहे, TCS पॅटर्न आहे. तुम्हाला TCS पॅटर्नचे 10 पेपर पाहिजे असेल तर अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे. तुम्हाला व्हॉट्सअपलाही देतोय आपण. व्हॉट्सअपला या नंबरवर तुम्हाला मेसेज करावा लागेल की आम्हाला QR कोड पाठवा. त्याच्यावर 199 रुपये पेमेंट करून त्या QR कोडवर, या नंबरला नाही, या नंबरवर एक QR कोड दिला जाईल किंवा वेगळा फोनपे नंबर दिला जाईल. त्याच्यावर पेमेंट करून 199 रुपये पेमेंट करून तुम्ही 10 टेस्ट पेपर मिळवू शकतात. PDF स्वरूपात असतील, डाउनलोड करता येतील, प्रिंट काढता येतील किंवा तिथे सोडवता येतील मोबाईलमध्ये. चला तर अभ्यास कट्टा ऍप्लिकेशन आहे, एकच कट्टा अभ्यास कट्टा. थोडीशी मेहनत वाढवा, वेळ द्या, प्रामाणिकपणे अभ्यास करा, सिलेक्शन नक्की होईल. थांबतो आहे. धन्यवाद.